2 दिवस झाले गावाला आलेली आहे आणि 2 दिवसापासून चुलीवरती मस्तपैकी भाज्या बनवून खाते. तर आज बनवलेली पावभाजी, मस्तपैकी पावभाजी तयार आहे. आज आम्ही चुलीवरती पावभाजी बनवणार आहेत. त्यासाठी आज बाजारातून सगळं सासूबाई सकाळी सामान घेऊन आल्यात. म्हटलं चला, काही नाही याच्यामध्ये पण ठीक आहे, असू द्या, जेवढं आहे तेवढं आहे. आता हे सगळ्या भाज्या मी कट करून घेते, छानपैकी धुवून घेते आणि मग चुलीवरती ठेवते. त्यासाठी फ्लावर, गाजर, 2 बटाटे घेतले, कारण 4-5 जणांसाठीच बनवायचे, जास्त नाही बनवायची. आणि पाव पण घेऊन येणार आहेत. मटार पण टाकलेत, मी सोडलेले मटार पण डायरेक्ट टाकले शिजायला. सगळं छानपैकी शिजून मग ते मस्त मॅश करून घेता येईल. मटार 1 नंबर मटार भेटले, एकदम रसरशीत टसटशीत मटार आहेत, एकदम मोठे मोठे दाणे आहेत. हे बघा, त्याच्यामध्ये बीट नाही आहे, बीटाने एकदम मस्त कलर येतो, पण बीटच भेटलं नाही नेमकं. इथं गावाकडे बाजारात शक्यतो बऱ्याचशा वस्तू नाही भेटत. प्लास्टिक खालून लावली. मी एका रील मध्ये बघितलं होतं की अशाने भांडं काळं होत नाही. मग बघूया काळं होत आहे की नाही. पाणी टाकले, आता ते शिजतंय. तोपर्यंत मी वरून जाऊन कोथिंबीर घेऊन येते. ते शिजूपर्यंत ना मी कोथिंबीर घेऊन आले. मस्त ताजी ताजी कोथिंबीर. साडे 5 वाजत आलेत आणि मस्तपैकी हे बघा सूर्य मावळायला गेलेला आहे. रोज गावाकडच्या लोकांना असा छानपैकी मावळतीचा सूर्य बघायला भेटतो. कांदा आणि टोमॅटो कट करून घेते. अद्रक लसणाची पण पेस्ट करून ठेवली आहे आणि आता फोडणी टाकते. बटर काय गावाला भेटत नाही, डायरेक्ट तेलामध्ये फोडणी द्यायची. भाज्या छान शिजल्यात. आता याला मस्तपैकी मॅश करून घेते. बघा मस्त एकदम भारी शिजल्यात भाज्या. चुलीवरची खायची ना चव काहीतरी वेगळीच असते.
मी याला फोडणी देते मस्तपैकी. कांदा परतायला टाकलाय तोपर्यंत मी या सगळ्या भाज्या मॅश करून घेते छान. इथं काही मॅशर वगैरे नाही आहे त्यामुळे ही पळी नाहीच मॅशर आहे. लाकडं थोडीशी मागं ओढलेत कारण की ना कांदा जळाव नाही म्हणून. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. कांदा मस्त परतलाय, आता टोमॅटो टाकते परतायला. एकदम सगळं हारावरच आहे, अजिबात जाळ नाहीये कारण ते जळून जाईल. गॅस सारखं नाही की फ्लेम कमी करा जास्त करा, इथं एकच फ्लेम राहते, एकतर एवढी नाहीतर कमी. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते म्हणजे ना टोमॅटो पटकन परतला जाईल. आता याच्यामध्ये मसाले टाकते. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा हा घरगुती बनवलेला मसाला आहे आणि हा पावभाजी मसाला पूर्ण एक पॅकेट. अद्रक लसूण पेस्ट, मसाले जळू नये म्हणून सारखं हलवते मी त्याला. थोडंसं हे पाणी टाकते मसाले जळू नये म्हणून. मस्त मसाल्यांचा वास सुटलाय, छान परतले मसाले. त्याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी घालते, मसाले मस्त छान होतील त्याच्यामध्ये. आता हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घेते. मीठ घालते, मगाशी थोडंसं घातलं होतं आणि आता थोडंसं. मध्ये कोथिंबीर घालते. ऑलमोस्ट एक 5 मिनिटं गॅसवरती ठेवते आणि खाण्याला एकदम रेडी झालेली आता. आणि मेन म्हणजे पाव पण घेऊन आलेलो आहे, मस्त पावासोबत